आज भारतीय जनता पार्टी मुकुंदवाडी चिकलठाणा मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यासंदर्भात या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला अ, देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, तसेच माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, तसेच आमदार संजयजी केनेकर साहेब, शहर जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे, आमच्या फुलंब्री मतदारसंघातील लाडके आमदार अनुराधाताई चव्हाण, माजी महापौर बापू घाडामोडे हे या बैठकीस उपस्थित होते। तसेच या बैठकीला जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते मंडळातील उपस्थित होते। या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निर्देशानुसार आणि सूचनेनुसार 6 उपाध्यक्ष, 6 चिटणीस आणि 2 सरचिटणीस या ठिकाणी निवड करण्यात आली। तसेच मंडळातील सर्व मोर्चा आणि आघाड्याचे प्रमुख या ठिकाणी नेमण्यात आले। या ठिकाणी कार्यकारी डिक्लेअर झाली समजा आणि भाषणात काय सांगितलं मंत्र्यांनी, माजी मंत्र्यांनी पक्षासाठी काय ते तुम्हाला काय दिलं, मार्गदर्शन करताना काय म्हणा? या ठिकाणी नेते मंडळींनी या ठिकाणी एवढ्या सूचना दिल्या की आता जी कार्यकारिणी जाहीर झाली, या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेचे प्रश्न, जनतेची कामे तळागाळापर्यंत जाऊन कशी सोडवण्यात येईल, कशी सोडवण्यावर त्या भर देण्यात येईल हे बघावे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या मंडळामध्ये 10 वार्ड येतात, या ठिकाणी जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येईल या ठिकाणी रणनीती करण्यात आली। कार्यकारिणीचे नाव सांगा। ते नाव नाही सांगतो। किती कार्यकर्ते आले? आता कार्यकर्ते जवळपास 300-400 कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकारिणीची नाव आपण सोशल मीडियावर मी सुनील देविदास जगताप, मंडळाध्यक्ष मुकुंदवाडी चिकलठाणा।